इथला आकारबंद ठेवला का? इथे एक आकारबंद ठेवला होता. सर, प्रथमतः तुमचं पारनेरमध्ये स्वागत सर्व लोकांनी केलं या ठिकाणी. चळवळीचे पण शिवपाणी चळवळीचे सगळे आम्ही पदाधिकारी आहोत आणि एक चांगलं काम पारनेरमधून अहिल्यानगरमधून व्हावं यासाठी आपले काय काय प्रयत्न राहतील? आज आम्ही इथं पारनेर तालुक्यामध्ये जे 90 दिवसावरील प्रलंबित मोजणीचे अर्ज जे लोकांनी केले त्यांचे प्रकरण प्रलंबित होती आणि ती करण्यासाठी म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या सर्वेअर लोकांना आम्ही एकत्रित आणून जवळपास 84 सर्वेअर आज 214 मोजणी प्रकरणांच्या मोजणीमध्ये आहेत आणि त्यांची मोजणीचं काम सुरू आहे. आजच त्यांच्या हद्दी आणि दाखवून मोजणी प्रकरणांमध्ये लोकांना प्रति नकाशे देता येतील इथपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे. सगळ्या आमच्या 84 लोकांना आम्ही 84 सर्वेअर जे जिल्ह्यातून एकत्र केलेत त्यांना सगळे अभिलेख उपलब्ध करून देणं, त्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सॉल्व्ह करून आम्ही ते प्रयत्न करतोय. त्याशिवाय रस्त्यांच्या बाबतीत जर जी आता चळवळ सुरू आहे आपली त्याच अनुषंगाने कालच माननीय अतिरिक्त मुख्य सचिव महसूल साहेबांनी एक फार मोठी मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना गायडन्स दिला आणि माननीय जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे सरांनी खूप चांगली आम्हाला गाईडलाईन त्याच्यामध्ये दिली आणि ते नवीन रस्ते जुने रस्ते कुठल्या कलरनी घ्यायचे, रस्त्यांची नोंद सातबारावर कशी घ्यायची, नकाशावरती कशी घ्यायची याच्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. तसेच आमचे उपसंचालक माननीय इंगळे साहेब त्यांनी आम्हाला खरं तर ह्या प्रोग्राम कसा घ्यायचा, कसा ऑर्गनाईज करायचा ह्याच्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि असंच आम्ही इथून पुढेही रस्त्यांच्या चळवळीसाठी पण आणि आमचे जे प्रलंबित 90 दिवसावरील मोजणीची प्रकरणं आहेत ती निकाली करण्यासाठी आम्ही आणखी असेच एकत्रित येऊन प्रयत्न करून आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. लोकांना या ठिकाणी सहकार्याचं काय आवाहन करायचं? लोकांना ॲक्च्युअल आमचे सर्वेअर ज्या वेळेला भूकरमापक आमचे मोजणी कर्मचारी जागेवर येतील त्यावेळेला जागेवर उपस्थित राहणं आणि सहकार्य इन द सेन्स की वहिवाटीच्या खुणा दाखवणं ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर जर कुणाला शंका असतील काय असतील तर जागेवर वादविवाद न करता त्यांनी कार्यालयाशी संपर्क करावा असं एक मी आवाहन करेन सगळ्यांना. जागेवर वादविवाद न करता इथं येऊन त्यांनी आपली बाजू मांडली पाहिजे. त्याशिवाय रस्त्यांच्या बाबतीत जर असेल तर लोकांचा सहभाग लोकसहभाग असल्याशिवाय तर होणार नाही. त्यासाठीच काल खरं तर आमची मीटिंग माननीय एस सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. लोकांचा सहभाग प्रत्येक योजनेमध्ये असल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर आम्ही हे जे मोजणी प्रकरण निकाली करायची मोहीम काढली त्यासाठी लोकांनी जागेवर उपस्थित राहणं आणि आम्ही जे सर्वेअर पाठवतोय त्यांनाही सहकार्य करणं गरजेचं आहे. थँक्यू. माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक श्री इंगळे साहेब व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री संजय कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे 90 दिवसावरील व 1 वर्षावरील जे मोजणी प्रकरण प्रलंबित होते एकूण 214 मोजणी प्रकरणांचे निपटारा करण्यासाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आलेली आहे. याच्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक व मोजणी कर्मचारी सकाळी मोजणीला कामाला गेलेले आहेत. एकूण 47 गावं आणि 214 मोजणी प्रकरण यांचा निपटारा करण्यासाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना याचा आमच्या कार्यालयात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. राज्य सरकारने जो शिवपालन रस्त्यांसंदर्भात जो निर्णय घेतला, मुख्यमंत्री बळीराजा योजना, त्या अभियानाचं मी शिवपालन क्षेत्राचा चळवळीच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो. आणि महाराष्ट्रामध्ये पारनेर तालुक्यातून ती चळवळ उभी राहिली आणि आज महाराष्ट्रामधल्या शेवटच्या भावाला न्याय देण्यासाठी आज एक कार्य उभं राहिलं आणि आजचा वटवृक्ष आज आपण झालेला पाहत आहोत. त्याचबरोबर आज पारनेर तालुक्यामध्ये आपल्या पारनेर तालुक्याचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेखचे जिल्हाधीक्षक संजय कुंभार सर यांनी आज एक विशेष मोहीम पारनेर तालुक्यामध्ये लागू केलेली आहे. ही राज्याला एक दिशा देणारी मोहीम आहे. आज 214 गावामध्ये जिल्ह्यातील
84 कर्म अधिकारी या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये फिरत आहेत. प्रत्येक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना रस्ते देण्यासाठी मोजणी करण्याबरोबर हद्द निश्चिती करण्याचंही काम आज होणार आहे. एक आज पाहणार आहोत आपण कशा पद्धतीने हे काम पार पडते. पहिली सुरुवात ही पारनेर तालुक्यातून चालू झाली आहे आणि याची दिशा महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि महाराष्ट्रात जे काही शेतकऱ्यांचा समृद्धीचा शेतकरी क्षेत्र असता हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा महामार्ग आहे आणि तो आज खुला होणार आहे. खरं पाहिलं तर हा एक पारनेर तालुक्यामध्ये उत्सव आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी हा एक उत्सव साजरा होतोय. त्याबद्दल मी भूमी अभिलेख कार्यालय असेल, महसूल विभाग असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील आणि राज्याचे धाडलीचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील. त्याचबरोबर भूमी अभिलेखचे सुहाजी दिवशे जमाबंदी आयुक्त सुहाजी दिवशे साहेब असतील, महसूलचे खारगे साहेब विकासजी खारगे साहेब यांचेही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पारनेर तालुक्याच्या टीमचं आणि आमच्या चळवळीचे पदाधिकारी निस्वार्थपणे या ठिकाणी काम करत आहेत त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. ज्येष्ठ पत्रकार गोळे साहेब आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही तुमचा अनुभव पाहता या ठिकाणी किती प्रलंबित प्रश्न असेल आणि कशा पद्धतीने आजचं काम चालू होणार आहे? पारनेर तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून पारनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकरी हेलपाटे मारत होते की आमची मोजणी नाही आणि तातडी आता कोणताही अर्ज जरी भरला तरी त्या एक कर्मचारी अपुरी संख्या कर्मचारी काय न ऐकणारे असे असा हा सगळा गोंधळ पडून इथं मोजणीची प्रलंबित संख्या वाढत होती. या पद्धतीने जेव्हा संख्या वाढत होती त्यावेळेस जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कुंभार साहेब संजय कुंभार साहेब यांनी एक मागील 15 दिवसामध्ये इथं मिटिंग घेतली सगळ्या कर्मचाऱ्यांची भूमी अभिलेखमध्ये. आणि त्यानंतर शरद पवळे शेतपालन रस्ते समिती चळवळीचे अध्यक्ष त्यांनी सगळ्यांनी वरिष्ठ पारनेरसाठी महत्त्वाची माहिती सांगितली की पारनेरमध्ये खूप प्रलंबित मोजणी प्रकरणं आहेत आणि त्या मोजणी प्रलंबितमुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागत आहे, मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेले आहे. म्हणून पारनेरच्या मोजणी प्रकरणांची प्रलंबितचा निपटारा करण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणीसुद्धा प्रत्येक स्तरावर करण्यात आली होती. या सगळ्यांची दखल घेऊन पोलीस जिल्हा आपले अधीक्षक भूमी अभिलेखचे संजय कुंभार साहेब यांनी मागच्या आठवड्यात पारनेर कार्यालय मिटिंग घेतली आणि त्यांनी एकूण सगळ्या जिल्ह्यात पारनेर तालुक्यातल्या याचा आढावा घेतला की या आढाव्यामध्ये की कोणत्या गावांमध्ये किती मोजणी शिल्लक आहे, कोणत्या गावामध्ये जास्त वर्षभरापूर्वीचे किती प्रकरणं प्रलंबित आहेत. तर असे 214 प्रकरणं या ठिकाणी निघाली आणि त्या 214 प्रकरणांची एक ऐतिहासिक आज मोजणी अशी होणार आहे की तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातले जे 84 सर्वेवर आहेत ते 84 सर्वेवर घेऊन अख्ख्या पारनेर तालुक्यात 214 ठिकाणी मोजणी एकाच वेळेस करण्यात येणार आहे आणि ती मोजणी करून त्यांना संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मोजणीची प्रत ही त्यांना दिली जाणार हा अभिनव उपक्रम या ठिकाणी संजय कुमार साहेब असतील, माधवराव पाटील साहेब असतील, त्यांच्या उपायुक्त असतील, इंगळे साहेब असतील, या सगळ्यांच्या आणि इथले सगळे कर्मचारी आणि जिल्ह्यातले सगळे सर्वेवर यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली. हा एक ऐतिहासिक निर्णय या पारनेरकरांच्या दृष्टीने आज झालेला आहे. नक्कीच या ठिकाणी पाटील साहेब असतील किंवा कुंभार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे जे काम चालले 84 सर्वेअर जिल्हाभरातल्या अहिल्यानगरमधून या ठिकाणी आलेत आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली हे जो तालुका चालतो, जिल्हा चालतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चळवळीचे अध्यक्ष आहेत, प्रणेते शरदादा पवळे असतील, गोळे काका या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत, या सर्वांनी या ठिकाणी माहिती दिली की अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे काम होत असताना आपल्या सर्व लोकांची या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि आज तो 84 जे सर्वेअर आहे तो 214 गावामध्ये गेला. तर आम्ही लिस्ट पाहिली ती संध्याकाळपर्यंत हे सगळे काम होणार आहे आणि एक मोठे एक चांगलं काम या पारनेर तालुक्यामधून राज्यभरात दिसून येणार आहे. आपण ह्या महसूल खात्याचं आणि भूमी अभिलेख खात्याचं देखील आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू आणि यांच्या कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊ. तुम्ही या ठिकाणी हे जे सगळं चळवळ उभी केली आणि पाठपुरावा चालू आहे या माध्यमातून हे काम चांगलं चालू आहे. तुम्हाला नक्कीच शेतकऱ्याच्या आशीर्वाद भेटतील. मी